गावातून आपला जीवनाचा प्रवास देखील सुरू केला आणि ज्या खेळाडूने मात्र संपूर्ण महाराष्ट्र असेल, भारत देश असेल आणि संपूर्ण भारत देशापासून हजारो मैल दूरवर असलेलं दुबई देश देखील असेल आणि पूर्णपणे ज्या खेळाडूने मात्र या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची आख्यायिका गायली तो खेळाडू तुम्ही पाहू शकाल कृष्णा सातपुते या ठिकाणी मात्र जरूर दाखल झालाय मैदानामध्ये। तर तुम्ही पाहू शकाल आज मात्र असंख्य प्रेक्षक देखील कृष्णा सातपुतेला पाहण्यासाठी देखील या ठिकाणी आले। तर पंचांचा हिरवा कंदील देखील या ठिकाणी दिला जातोय। तुम्ही पाहू शकाल दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहराचा सुपरस्टार खेळाडू इजाज कुरेशी देखील तुम्ही पाहू शकाल। तर महाराष्ट्रातील 2 सितारे देखील या ठिकाणी दाखल झालेत। कृष्णा सातपुते, ज्या कृष्णा सातपुतेने संपूर्ण आख्यायिका लिहिली आणि या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा संपूर्ण विश्वाला दाखवला। कृष्णा नावाचा ब्रँड हा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील गाजला आणि तोच कृष्णा सातपुते देखील या ठिकाणी मात्र सज्ज होते। तर गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकाल सैफ अल्टिमेट वॉरियर या टीमच्या दरम्यान, तर समोर मात्र कृष्णा सातपुते पेस करण्यासाठी सज्ज होतोय। या ठिकाणी मात्र जर पहिल्या चेंडू कृष्णा सातपुते तुम्ही पाहू शकाल 1 रन देखील या ठिकाणी मात्र खात्यामध्ये ऍड देखील केली आणि ज्या प्रकारे इजाज कुरेशी देखील तुम्ही पाहू शकाल, ज्या इजाज कुरेशीने देखील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील धमाका केलाय। ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी संपूर्ण प्रेक्षकांची मनं देखील ज्या खेळाडूने जिंकली तो खेळाडू देखील तुम्ही पाहू शकाल, कारण की ज्या प्रकारे एक स्टारकास्ट असलेले हे दोन्ही संघ तुम्ही पाहताय। तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल सेफ, समोर मात्र इजाज कुरेशी या ठिकाणी मात्र सर्व मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी असफल झालाय। परंतु ज्या प्रकारे अनेक अपेक्षा देखील असतील या खेळाडूंच्या दरम्यान, ज्या प्रकारे सिद्धिविनायक उसगाव हा संघ देखील खेळला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल दोन्ही संघ स्टारकास्ट देखील आहेत आणि या 2 संघादरम्यान देखील मोठमोठे खेळाडू देखील आहेत। परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन या टीमच्या दरम्यान देखील केलं जाईल, ज्या प्रकारे कृष्णा सातपुतेला पाहण्यासाठी देखील आज मात्र प्रेक्षकांच्या अफलातून गर्दी तुम्ही पाहू शकाल। परंतु कृष्णा सातपुतेच्या दरम्यान देखील अनेक अपेक्षा देखील असतील, ज्या प्रकारे हे खेळाडू देखील खेळतात। रायगड जिल्ह्याचा सुपरस्टार रायगडचा वंडरबॉय आकाश तारेकर देखील या ठिकाणी आलाय, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर देखील होता, फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न देखील झाला। 1 रन या ठिकाणी मात्र खात्यामध्ये ऍड देखील केली। एका धावणीची टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते, तब्बल 2 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्या जातात। कृष्णा सातपुतेने आपल्या कार्यकाळामध्ये मोठमोठ्या स्पर्धा देखील जिंकल्यात, परंतु भारत देशाचा जर विचार केला 2 एप्रिल 2011ला दुसरा विश्वचषक देखील महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली देखील जिंकलाय। तर गोलंदाज तयार या ठिकाणी मात्र जर मोठा हिट केला कृष्णाच्या बॅट मधून या ठिकाणी येतोय ना भैना भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपतींचा छावा मिळाला 4 धावा। कृष्णा सातपुते या ठिकाणी मात्र जरूर पूर्णपणे आपली दमखम दाखवतोय, सरळ 4 धावांसाठी चौकार। सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा। थँक्यू। तर तुम्ही पाहिलं असेल ज्या खेळाडूंनी देखील मोठमोठ्या स्पर्धा देखील केल्या, मोठमोठ्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्या आणि ज्या खेळाडूंनी मात्र खऱ्या अर्थाने या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अनेक सेंचुऱ्या देखील लगावल्यात। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल 28 चेंडूमध्ये शतक देखील या खेळाडूने पूर्ण केले। तो कृष्णा सातपुते तुम्ही पाहू शकाल खेळण्यासाठी देखील सज्ज होते। या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी आखूड पद्धतीचा चेंडू देखील होता, फटका चांगला आहे कृष्णाच्या बॅट मधून, तोपर्यंत 1 रन देखील या ठिकाणी मिळाली जाते। तर अतिशय चांगली गोलंदाजी देखील सेफच्या दरम्यान तुम्ही पाहिले असेल, ज्या प्रकारे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक जेव्हा तुम्ही फेकत असता अनेक दबाव देखील असतो, ज्या प्रकारे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर देखील असतात। तुम्ही पाहू शकाल वाईडिश लॉंग ऑन, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक क्षेत्ररक्षक देखील आहे। परंतु या ठिकाणी कशा प्रकारची दमखम इजाज कुरेशी देखील दाखवतोय आणि ज्या इजाजने देखील अक्षरशः महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील धमाका केलाय तो खेळाडू देखील या ठिकाणी सज्ज झालाय पेस करण्यासाठी। तर गोलंदाज सेफ तयार या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी दर्जेदार क्रिकेट पंचांकडे अपील देखील या ठिकाणी केली जाते, कारण की ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर चांगली लाईन होती, चांगली लेन देखील होते आणि याच प्रकारे तुम्ही पाहिलं देखील असेल एका षटकाचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते। बिनगडी बाद 7 रन स्कोर कार्डवर लागल्या जातात। एक मोठी मॅच तुमच्या समोर रंगली जाते। घरबसल्या प्रेक्षक tenniscricket.in च्या माध्यमातून जे की ही स्पर्धा पाहतात आणि त्या प्रेक्षकांचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून।
तर तुम्ही पाहिले असेल ज्या प्रकारे एका ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर 7 धावा धावफलकावर लागल्या जातात. मनामध्ये कशा प्रकारची रणनीती आहे, ही रणनीती देखील कशा प्रकारे सफल केली जाते या दोन खेळाडूंच्या दरम्यान. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सुपर डुपर सुपरस्टार खेळाडू कृष्णा सातपुते, त्याचबरोबर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक अतिशय दर्जेदार खेळाडू इजाज कुरेशी देखील तुम्ही पाहू शकाल. परंतु या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर देखील सज्ज होते मोहम्मद. गोलंदाजीच्या मार्कवर या गोलंदाजाने देखील महाराष्ट्र क्रिकेटमध्ये धमाका केलाय, कारण की ज्या प्रकारे अतिशय तेज तरार गोलंदाजी देखील हा गोलंदाज करतोय. परंतु या ठिकाणी देखील समोर मात्र कशा प्रकारची भूमिका असेल, कारण की ज्या प्रकारे समोर देखील तेवढाच मोठा खेळाडू आहे कृष्णा सातपुते. अतिशय चांगली जीवनगाथा देखील या खेळाडूची आहे, कारण की ज्या खेळाडूने मात्र या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये करिअर देखील तुम्ही करू शकता हे प्रात्यक्षिक ज्या खेळाडूने मात्र जरूर खऱ्या अर्थाने सांगितलं. आणि त्याचबरोबर या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा ग्लॅमर वाढवण्यासाठी कृष्णा सातपुतेने देखील अतिशय दमखम घेतली आणि तोच कृष्णा सातपुते स्ट्राईक एंडला देखील तुम्ही पाहू शकाल. तर विनंती असेल की थोडीशी घाई देखील करायची आहे, वेळ देखील जास्त घेतला जातोय. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्कवर देखील तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होते. गोलंदाज मोहम्मद या ठिकाणी मात्र सर्व मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न देखील होता, व्यर्थ देखील या ठिकाणी मात्र सर्व दिला जातोय. तर तुम्ही पाहू शकाल जे पाठच्या साईडला जे प्रेक्षक देखील बसलेत त्या प्रेक्षकांना देखील विनंती असेल तर षटक क्रमांक दुसरा देखील गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होते. मोहम्मद अतिशय चांगला खेळाडू देखील आहे, परंतु या ठिकाणी स्टेप आउट केला जातोय. फटका चांगला आहे, चेंडू येतोय सराईच्या रिझनला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं जज होईल. चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा या ठिकाणी मात्र जर पूर्णपणे धावून देखील काढल्या जात आहेत. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे 1-1 धावांचं समीकरण देखील या ठिकाणी पूर्ण केलं जात आहे. 1-1 धावा 2-2 धावा मात्र जर पूर्ण केल्या जात आहेत, कारण की ज्या प्रकारे राजकारणात एका मताला, शिक्षणात एका गुणाला, क्रिकेटच्या खेळावर एका धावेला देखील खूप महत्व असतं आणि हेच महत्व या ठिकाणी पटवलं जात आहे. या ठिकाणी मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, कृष्णा या ठिकाणी सफल होतोय की काय, परंतु ज्या विकेटसाठी या ठिकाणी मात्र हे जाळं फेकलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकला जातोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सुपरस्टार खेळाडू कृष्णा सातपुते. या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने बाद होतोय आणि एक मोठा हादरा बसला जातोय या ठिकाणी सिद्धिविनायक उसगाव या संघाला. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, SPL. तर तुम्ही पाहिलं असेल नौका खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल होते. ही स्पर्धा देखील हा सामना देखील 2645 प्रेक्षक देखील युट्यूबच्या माध्यमातून 2645 प्रेक्षक देखील या ठिकाणी पाहतात. त्या प्रेक्षकांचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल आणि ज्या प्रकारे अधिक प्रेक्षक देखील वाढले जातात त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल. ज्या प्रकारे खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल झाला योगेश पेनकर, महाड मधील मुरुड तालुक्यातील मसगाव नगरीचा हिरा देखील या ठिकाणी मात्र जरूर सज्ज झालाय आणि ज्या खेळाडूंनी देखील आख्यायिका गाठली महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. गोलंदाज तयार या ठिकाणी मात्र जर मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील देखील या ठिकाणी केली, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल तू चल तो मैं आया. ज्या प्रकारे कृष्णा सातपुते बाद झाल्यानंतर इजाज कुरेशीला देखील या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. या ठिकाणी दबदबा निर्माण करतोय गोलंदाज मोहम्मद आणि या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं पतन देखील. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, SPL.
SPL, हा SPL. थँक्यू. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे नौका खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल होते. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पारगावचा हिरा आकाश गणपत तारेकर. तुम्ही पाहू शकाल महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील बायकर मॅन, ज्या खेळाडूने मात्र सर्वाधिक बाईक जिंकल्यात आपल्या करिअरमध्ये. आणि ज्या प्रकारे पारगाव नगरीचं नाव देखील सातत्याने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील उंचावलंय. आखाती देशांचा प्रवास देखील या खेळाडूने केलाय. ज्या प्रकारे खेळाडू खेळेल, परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन आकाश गणपत तारेकर याच्या दरम्यान देखील होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तर गोलंदाज देखील या ठिकाणी मोहम्मद अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना समोर मात्र आकाश तारेकर या ठिकाणी सज्ज होईल. रायगडचा वंडर बॉय. या ठिकाणी मात्र जर फटका चांगला होता, मनगडाचा वापर देखील केला. ज्या प्रकारे बॉटमॅनचा वापर तुम्ही करत असता आणि तेव्हा मात्र जर तुमचा फटका देखील सफल होतो तर 1 रन या ठिकाणी आकाशच्या खात्यामध्ये देखील ऍड होते. 1 रन सिद्धिविनायक उसगाव या टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड होते. तर टीमची धावसंख्या देखील स्कोरकार्डवर लागली जाते. 10 रन स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. मोठमोठ्या धावा देखील आवश्यकता असतील. ज्या प्रकारे संघ देखील या ठिकाणी खेळला जातोय, परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन होईल. गोलंदाज मोहम्मद या ठिकाणी मात्र जर मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या दरम्यान गफलत झाली आणि या ठिकाणी मात्र जर बॅकअप देखील चुंकलं. पंचांचा इशारा येतोय, 22चा इशारा येतोय. सराई 4 धावांसाठी चौका. SPL, हा SPL. थँक्यू. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे मोहम्मदने देखील चांगलं प्रदर्शन या ठिकाणी केले जाते. ज्या प्रकारे कृष्णा सातपुतेला देखील बाद केल्यानंतर इजाज कुरेशीला देखील तंबूच्या आशयाला पोहोचवलाय गोलंदाज मोहम्मदने. परंतु ज्या प्रकारे एखादे गोलंदाज जेव्हा चांगला गोलंदाजी करत असतो, क्षेत्ररक्षक देखील मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं व्हावं लागतं आणि याच प्रकारचं खरं प्रदर्शन यष्टीरक्षकाच्या दरम्यान देखील तुम्ही पाहिलं असेल. आणि त्यामुळेच की काय तर या ठिकाणी 4 धावांचा मुकंबल देखील तुम्ही पाहिलं असेल. टीमची धावसंख्या 14 धावा स्कोरकार्डवर देखील लागले जात आहेत. गोलंदाज देखील मोहम्मद या ठिकाणी सज्ज होतोय. या ठिकाणी मात्र जर फटका चांगला होता, आडव्या बॅटने खेळला जातोय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला, तोपर्यंत 1 रन देखील या ठिकाणी खात्यामध्ये ऍड देखील होते. तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे चेंडू जज केल्यानंतर फेकी देखील चांगली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहू शकाल विराट कोहली देखील असेल, त्याचबरोबर किरण पोलार्ड देखील असेल आणि अशा प्रकारचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून देखील तुम्ही सातत्याने पाहिलं असेल. परंतु टीमची धावसंख्या देखील स्कोरकार्डवर वाढली जाते. तर टीमची धावसंख्या 15 धावा, 2 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होते आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 15 रन. SPL, 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 हा SPL. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा SPL. थँक्यू. तर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी सज्ज होईल. गोलंदाज सैफ. तुम्ही पाहू शकाल ज्या गोलंदाजाने देखील P1चं पहिले षटक फेकलं होतं, अतिशय चांगली दमखम देखील आपल्या गोलंदाजीच्या स्पेलवर देखील बजावली होती. परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन सैफच्या माध्यमातून देखील होईल, कारण की ज्या प्रकारे मोठ्या संख्येने प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत, हा सामना पाहण्यासाठी आलेत आणि प्रेक्षकांचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल. महाराष्ट्रामधून देखील माझे मायबाप प्रेक्षक ही स्पर्धा देखील पाहतात, त्या प्रेक्षकांचं देखील जरूर सहर्ष स्वागत असेल. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. सैफ स्पेल नंबर 2 वैयक्तिक या ठिकाणी घेऊन देखील आलाय. परंतु या ठिकाणी मात्र फटका चांगला होता, मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न देखील होता. ज्या प्रकारे अक्रॉस लाईन झाल्यानंतर मात्र जरूर कॉन्सन्ट्रेशन देखील कुठेतरी थोडंसं चुकलंय. तोपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. चितियाची चपाई मात्र सातत्याने अनेक स्पर्धांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल, ज्या प्रकारे मोठमोठ्या स्पर्धा देखील हा खेळाडू खेळलाय. महाराष्ट्रामध्ये देखील कर्णधाराच्या भूमिकेत असताना मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्यात. त्याचबरोबर 10 PL भारत देशापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील जाऊन अतिशय चांगली दमखम या खेळाडूने देखील दाखवली. तर योगेश पेनकर देखील या ठिकाणी सज्ज होईल. गोलंदाज सैफ अतिशय तेजतर्रार गोलंदाज देखील या ठिकाणी फटका चांगला होता. या ठिकाणी मात्र जर ब्रँड दाखवतोय
फलंदाज योगेश पेनकरच्या बॅट मधून निघालेला एक देखना दर्जेदार स्ट्रोक मात्र तुम्ही पाहू शकाल. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे स्पर्धा देखील या ठिकाणी मात्र जर प्रेक्षक tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल पूर्णपणे अतिशय मेहनत घेतली जाते. गौरव सावंत, ओमकार सावंत, निखिल कांबे, प्रशांत पवारच्या दरम्यान 3058 प्रेक्षक देखील स्पर्धा पाहतायत. त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल. tenniscricket.in या ठिकाणी फटका चांगला होता. या ठिकाणी मात्र जरूर थांबणार नाही. योगेश पेनकर कर्णधाराची भूमिका काय असते हे या ठिकाणी मात्र जरूर दाखवून देतोय. आणि तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे कालच्या दिवशी देखील या खेळाडूचा वाढदिवस देखील होता आणि पूर्णपणे अतिशय चांगलं प्रदर्शन देखील या ठिकाणी मात्र जरूर केलं जाते. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे गेल्या वर्षी देखील स्पर्धा चालू होती. गेल्या वर्षी देखील योगेश पेनकरचा वाढदिवस या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा देखील केला होता या आयोजकांच्या माध्यमातून. कारण की एक दर्जेदार आयोजन देखील आहे SPL 2018च्या माध्यमातून. या ठिकाणी फटका चांगला आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचा ब्रँड दाखवतो की काय झेल मात्र जर सुटलाय आणि तो देखील योगेश पेनकरचा. तो पूर्णपणे तुम्ही जर विचार केला जेव्हा जेव्हा योगेश पेनकरचा झेल सुटला जातो तेव्हा तेव्हा मात्र एक नवा आत्मविश्वास जडला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल 4 या धावसंख्येवर रोहित शर्माचा झेल तिसरा परिराने सोडल्यानंतर 264 धावा तुम्ही पाहिल्या. रॉस टेलरने विराट कोहलीचा झेल सोडल्यानंतर तदनंतर शानदार शतक पाहिलं. परंतु या ठिकाणी कशा प्रकारची दमकम योगेश पेनकर दाखवतोय तर समोर मात्र खेळण्यासाठी सज्ज होते महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील बायकर मॅन, रायगड जिल्ह्याचा वंडर बॉय आकाश गणपत तारेकर, मॅन फ्रॉम पारगाव. आकाशच्या दरम्यान देखील अनेक अपेक्षा असतील. ज्या प्रकारे खेळाडू खेळतोय देखील गोलंदाज सज्ज होतोय सैफ. या ठिकाणी मात्र सर मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न देखील होता. बॅटच्या स्टिकर हेडला चेंडू लागलाय. चेंडू हवेमध्ये होता आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल नजरेचा कैदाना चुकला आणि त्यामुळे की काय आकाश तारेकरला या ठिकाणी परतावं लागतंय. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. SPL तर तुम्ही पाहिलं असेल त्याचबरोबर नौका खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल होतोय. मुंबईमधील कुर्ला परिसरातील तुम्ही पाहिलं असेल मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर ओमकार देसाई ज्या खेळाडूने देखील आपल्या हेलिकॉप्टर स्कोपने मात्र संपूर्ण प्रेक्षकांची मन जिंकली. ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी मात्र संपूर्ण प्रेक्षकांची मनोरंजनी ज्या खेळाडूने केली आणि ज्या खेळाडूने देखील अतिशय चांगली दमकम दाखवून मात्र जर संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये आपलं नाव देखील ताईत केलं ओमकार देसाई. या ठिकाणी मात्र पुलर लेनचा चेंडू देखील होता. फटका चांगला होता परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल योगेशला मात्र जरूर परतावं लागेल. या ठिकाणी क्रिकेटमध्ये कम्युनिकेशन खूप महत्वाचं असतं. तुमचं कॉल मात्र खूप महत्वाचं असतं आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन देखील महत्वाचं असतं. कॉन्सन्ट्रेशन चुकलं, कॉल चुकला, कम्युनिकेशन चुकला आणि या ठिकाणी गंमत झाली त्याची किंमत. फलंदाज योगेश पेनकर या ठिकाणी मात्र जरूर बाद होतोय. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 28-28 धावा धावफलकावर देखील लागला जात आहे. ज्या प्रकारे तुम्ही चित्रपट सृष्टीमध्ये एक प्रश्नचिन्ह पाहिलं असेल बाहुबलीला कट्टप्पाने का मारलं आणि ज्या प्रकारे बाहुबलीला देखील मारण्यासाठी कट्टप्पाने कट रचला होता या प्रकारचा कट देखील या ठिकाणी या फलंदाजांना बाद करण्यासाठी देखील रचला होता. परंतु हे फलंदाज देखील या ठिकाणी बाद होत आहेत 28 या आकड्यावर. परंतु या ठिकाणी जसं 4थं षटक तुमच्या समोर असेल तुमच्या समोर आवाज देखील असेल. ज्या आवाजाने संपूर्ण कोकण जिंकला, ज्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकला असा आवाज तुमच्या समोर या ठिकाणी येईल. अशोक जी नाईक आइए सर आगे का खुद का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुरंत रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद राहुल शिरसाट. एक शानदार गेंदबाजी मैदान पर दिखा देते हुए अल्टीमेट वॉरियर्स मुंब्रा ठाणा की ये टीम सामने एक बड़ी टीम लेकिन दाद देनी पड़ेगी अल्टीमेट वॉरियर्स क्रिकेट टीम को. शानदार गेंदबाजी करते हुए बड़े बड़े दिग्गज बल्लेबाजों को काफी सस्ते में वापस किया. कृष्णा सातपुते हो, योगेश पेनकर हो, उनके साथ एजाज कुरैशी और ओमकार देसाई स्ट्राइक एंड पर सामना करते हुए नए ओवर के पहले गेंद का
समीर शेख अच्छी गेंद ऑफ स्टंप को छोड़कर निकल रही थी, खेलना चाहते थे थोड़ा सा अक्रॉस द लाइन। ओमकार देसाई बढ़िया गेंदबाजी करते हुए टॉस जीता, टॉस जीतकर पहले गेंदबाजी फील्डिंग करने का फैसला किया। और अब तक की अगर खेल की बात की जाए तो बिल्कुल दाद देनी पड़ेगी, प्रशंसा करनी पड़ेगी अल्टीमेट वॉरियर्स थाना क्रिकेट टीम की। शानदार गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी। ओमकार देसाई स्ट्राइक एंड पर, उनके साथ नए बल्लेबाज अविनाश उर्फ पप्पू रामगुड़े। रिवर्स का शॉट खेलना चाहते थे ओमकार देसाई, चूके गेंद के लाइन से। ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, एक डीप एक्स्ट्रा कवर पर एक गली पर फील्डर, एक स्लिप पर फील्डर। ऑन साइड पर एक शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में काउ कॉर्नर क्षेत्र में अपने बॉलिंग रनअप पर कमेंट्री बॉक्स एंड से समीर शेख, सामने ओमकार देसाई, नॉन स्ट्राइकर एंड पर अविनाश रामगुड़े। इस बार फिर से स्टंपों पे टकराई, एक जोरदार अपील, हाउस दैट अंपायर, हाउस दैट अंपायर। लेग स्टंप को मिस करती हुई गेंद, लेग बाइज का इशारा, लेकिन बढ़िया गेंदबाजी। परेशान जरूर किया इस गेंदबाजी ने समीर शेख ने ओमकार देसाई जैसे बल्लेबाज को। ठीक से संभल नहीं पाए, ठीक से समझ नहीं पाए गेंद के बारे में। और जब तक फाइन लेग पर, शॉर्ट फाइन लेग पर गेंद को फील्ड करते, लेग बाइज के साथ एक रन स्कोर के खाते में जुड़ता हुआ। 29 रन 29, चौथा ओवर चलता हुआ 29 रन 4 विकेट पर। काफी बैटिंग लाइनअप लंबी जरूर है सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम की, लेकिन थोड़ा सा दबाव है मैदान पर। काफी बढ़िया गेंदबाजी हो रही है, काफी अच्छी गेंदबाजी, फील्डिंग साथ दे रही है। एक कैच जरूर छूटा, लेकिन एक क्रिकेट का हिस्सा रहता है मैदान पर। वो बात छोड़ दी जाए तो प्रशंसा करनी पड़ेगी अल्टीमेट वॉरियर्स थाना क्रिकेट टीम की। समीर शेख अपने बॉलिंग रनअप पर और लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक एंड पर अविनाश रामगुड़े। अच्छी गेंद, बढ़िया गेंद, इस बार ब्लॉक होल में सामने खेला अपने फॉलो थ्रू में। समीर शेख ने गेंद को फील्ड करते धीरे धीरे अपने बॉलिंग रनअप पर अगली गेंद लेकर। लेफ्ट हैंडर बल्लेबाज और उनके लिए 5 फील्डर ऑन साइड पर, 3 फील्डर बाउंड्री लाइन पर, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग। अंदर आती हुई गेंद, फिर से लेग कटर, लेग ब्रेक गेंद, राउंड विकेट गेंदबाजी करते हुए फील्डिंग में ढिलाई, फील्डिंग में ढिलाई, गलती कर बैठे और गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन की तरफ। जहां पर 1 रन था वहां पर गेंद निकली। 4 रन का इशारा अंपायर का कमेंट्री बॉक्स की तरफ से। गेंद 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर, लेकिन काफी देर के बाद एक खराब फील्डिंग के साथ 4 रन मिलते हुए सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम को। 33 रन 33, लॉस ऑफ 4 विकेट। सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा SPL। थैंक यू डीजे। समीर शेख दाहिने हाथ से राउंड विकेट, एक बार फिर से अगली गेंद लेकर सामने अविनाश रामगुड़े। बढ़िया गेंद, हेलीकॉप्टर शॉट ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर, लेकिन उससे पहले लॉन्ग ऑन बाउंड्री से आते गेंद को उठाते, सुंदर फील्डिंग, एक बहुमूल्य रन स्कोर के खाते में। 1 रन के साथ से अपने 5 पर पहुंचे अविनाश रामगुड़े और स्कोर टोटल बढ़ता हुआ 34 रन पर 34, 4 विकेट के नुकसान पे सिद्धिविनायक उसगांव क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करते हुए इस मैच में। आउट होने वाले बल्लेबाज कृष्णा सातपुते 8 रन बनाकर, एजाज कुरैशी 1 रन बनाकर, योगेश पेंडकर एक चौके छक्के की मदद से जो कि 14 रन पर, और आकाश तारेकर 1 रन पर। ओमकार देसाई जिनको खाता खोलना पड़ेगा और अविनाश रामगुड़े 4 रन के एक चौके की मदद से अपने व्यक्तिगत 5 रन पर बल्लेबाजी करते हुए खेल 4 ओवर और 34 रन 4 विकेट के नुकसान पे। 2 ओवर का 12 गेंदों का खेल बाकी, एक 25-30 रन बनाने पड़ेंगे क्योंकि अच्छा विकेट है। इस विकेट पर 70-80 रन बन चुके हैं, तो 6 ओवर में 65-70 रन बनाना पड़ेगा क्योंकि सामने अल्टीमेट वॉरियर्स थाना क्रिकेट टीम शानदार गेंदबाजी फील्डिंग करते हुए मैदान पर। बीच बीच में SPL की शानदार धुन हमारे सुशांत नाइक, और हर दिन इस प्रतियोगिता का विवरण जो कि आप अखबार में पढ़ते हैं वो हमारे आदरणीय विनय गांवकर, इस प्रतियोगिता के पूरी टीम के सर्वे सर्वा सूर्यदत्त नाइक सर और उन सभी साथियों की काफी मेहनत इस प्रतियोगिता के लिए। संगम प्रीमियर लीग 13वां पर्व, 100 रुपए से ये प्रतियोगिता शुरू हुई थी, आज कहां पर गई
और साथ साथ सुशांत सर हमें जानकारी देते हुए कि YouTube पर 3,500 से भी ज्यादा दर्शक इस मैच का आनंद ले रहे। ये शायद इस खासियत है इस प्रतियोगिता की। गेंदबाजी में परिवर्तन दूर वाले छोर से। अच्छी गेंद खेलना चाहते थे ऑन साइड पे, फिर से शरीर पे टकराई, 1 रन बनता हुआ और अंपायर का इशारा कमेंट्री बॉक्स की तरफ से लेग बाइज का दिखाई देता हुआ। बढ़िया गेंदबाजी, 1 रन 35 रन। 5वां ओवर, इस ओवर के बाद अंतिम ओवर। ओमकार देसाई स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइकर एंड पर अविनाश उर्फ पप्पू रामगुड़े और गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए शहजान सैयद गेंदबाजी करते हुए दूर वाले छोर से। बाएं दाएं की जोड़ी मैदान पर थोड़ी सी परेशानी जरूर रहेगी अल्टीमेट वॉरियर्स क्रिकेट ठाणा क्रिकेट टीम को फील्डिंग में। अच्छी गेंद, कट हुई गेंद ने बेग काटा बदला, ऑफ स्टंप पे गिरने के बाद कट हुई, बाहर की तरफ निकली। खेलना चाहते थे ओमकार देसाई और विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया। सुशांत किती आले? 5? अरे बाप रे। शहजाद सैयद हवा में खेल बैठे, मिड विकेट बाउंड्री पर, फील्डर गेंद के नीचे, ओ कैच छूटा। यह दूसरी मर्तबा जो कि कैच छूटा फील्डिंग की वजह से, ओवरथ्रो कैच के साथ। और देखना होगा जब तक गेंद को उठाते फील्ड करते, ये खराब फील्डिंग। अल्टीमेट वॉरियर्स ठाणा क्रिकेट मुंब्रा क्रिकेट टीम की ओर से खराब फील्डिंग। कैच छूटा और कैच छूटने के बाद स्कोर के खाते में 4 रन बनते हुए मौका मिला ओमकार देसाई को। टेनिस क्रिकेट का एक बहुत ही बड़ा नाम। देखना होगा आने वाला समय बता देगा कि यह मौका कितना महंगा साबित होता है अल्टीमेट वॉरियर्स क्रिकेट टीम को। काफी बढ़िया गेंदबाजी, फील्डिंग, ये दूसरा जो कि मौका छूटा हाथों से। शहजान सैयद एक बार फिर से अपने बॉलिंग रनअप पर, ऑफ स्टंप पर तेज गेंद, इस बार ब्लॉक होल में। विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से बढ़िया गेंदबाजी, बांध कर रखा है, जकड़ कर रखा है। बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे हैं। काफी दर्शक मैदान पर और यूट्यूब पर काफी दर्शक मैच का आनंद ले रहे हैं, मैच को देख रहे हैं। इस बार अच्छा शॉट, बल्ले के बीचों बीच बढ़िया शॉट, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते नॉन स्ट्राइकर एंड पर। 1 रन पूरा किया इसी बीच दोनों बल्लेबाजों ने। 1 रन स्कोर के खाते में। स्कोर टोटल बढ़ता हुआ 40 के योग पर, 4 विकेट के नुकसान पे। 40 रन 4 विकेट पर। और टेस्ट क्रिकेट में आज भारत की टीम भी काफी खराब बल्लेबाजी, 55 रन 5 विकेट के नुकसान पे। फील्डिंग में परिवर्तन हो रहा है लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए, और लेफ्ट हैंडर बल्लेबाज अविनाश उर्फ पप्पू रामगुड़े शहजान सैयद के सामने ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर दिखाई देते हुए। तेज गेंद ऑफ स्टंप को छोड़कर निकली, विकेट कीपर के हाथों में। बढ़िया गेंदबाजी, फिर से डॉट गेंद, और डॉट गेंद के साथ ओवर नंबर समाप्त होता हुआ 5वां। 5 ओवर का खेल समाप्त, और 5 ओवर समाप्ति के बाद सिद्धिविनायक उस्काव क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करते हुए 40 रन 4 विकेट के नुकसान पे। शानदार गेंदबाजी, 1 ओवर का खेल बाकी, और देखना होगा कि इस ओवर में सिद्धिविनायक उस्काव कितने रन का योगदान देते हैं। 2-3 बड़े शॉट की आवश्यकता है सिद्धिविनायक उस्काव क्रिकेट टीम को, और वो लगाने के लिए दोनों बल्लेबाज सक्षम है मैदान पर, ओमकार देसाई और अविनाश उर्फ पप्पू रामगुड़े। लेकिन उतनी ही शानदार गेंदबाजी कर रही है अल्टीमेट। देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के। प्यार भरा नमस्कार हमारा कमेंट्री बॉक्स में से, और जुन्नर से इस मैदान पर, और एक जो कि कमेंटेटर जो आए हैं जुन्नर से इस मैदान पर क्रिकेट का
मैच देखते हुए उसका भी बहुत बहुत स्वागत इस मैदान पर। अंतिम ओवर गेंदबाजी पर बदलाव दिखाई देता हुआ परवेज शेख गेंदबाजी के मोर्चे पर, और एक सामने स्ट्राइक एंड पर ओमकार देसाई। बाएं हाथ से फुल टॉस गेंद डीप मिड विकेट पर बड़ा शॉट, ओमकार देसाई मौका मिला और मौके के बाद एक बड़ा शॉट, गेंद 6 रन के लिए सीमारेखा से बाहर। टेनिस क्रिकेट हमारा सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा SPL हाँ SPL। कई ऐसे मैच हो चुके हैं अंतर्राष्ट्रीय स्तर पर, जब मौके मिले तो उस मौके के साथ मैच हाथों से छूटा था। वर्ल्ड कप का एक मैच सचिन तेंदुलकर का कैच छूटा अब्दुल रजाक के हाथों में और मैच छूटा और भारत ने उस मैच को जीत लिया था। अच्छी गेंद, हेलीकॉप्टर शॉट, सामने स्ट्रेट ड्राइव का सुंदर शॉट, 1 रन तेजी के साथ पूरा किया, मिस फील्डिंग, ये फिर से खराब फील्डिंग। इतने अच्छे आउटफील्ड पर इतनी आपकी खराब फील्डिंग दोस्तों हम माफ नहीं करेंगे कमेंट्री बॉक्स में से। इतना आउटफील्ड अच्छा है, इतना बेहतरीन आउटफील्ड है और इतने अच्छे आउटफील्ड पर आप आंख बंद कर भी दौड़ सकते हैं, और इस गवर्नमेंट कॉम्प्लेक्स के मैदान पर ये खराब फील्डिंग। ये दूसरे 4 रन, टोटल 8 रन जो कि 50 और ये हमारे YouTube के गौरव सावंत हमें जानकारी देते हुए कि ध्रुव ट्रॉफी जो कि एक बड़ी डे नाइट के ट्रॉफी हुई थी पेडने मुर्मू सेतु मैदान, सुरेश रैना मैदान पर, वहां पर 3,500 से जो के आसपास दर्शक थे, लेकिन ये रिकॉर्ड अब गोवा राज्य में पहली बार जो कि टूटता हुआ 4,000 के आसपास दर्शक इस संगम प्रीमियर लीग को YouTube पर देखते हुए। ये बड़ा शॉट, हेलीकॉप्टर शॉट, ये मौका रहेगा लॉन्ग ऑन बाउंड्री पर और इस बार सीधे पा गए हाथों में। ओमकार देसाई वापस 5वां विकेट। पूरे मैच में अल्टीमेट वॉरियर्स ने 2 मौके छोड़े, 2 मौके में 6 रन बने और उसके बाद एक फुल टॉस गेंद, लेकिन ये 3 बातें छोड़ी जाए तो अल्टीमेट वॉरियर्स ठाणा का बिल्कुल बेहतरीन प्रदर्शन। 5वां विकेट ओमकार देसाई वापस और 15 रन का योगदान, 2 चौके 1 छक्के की बदौलत। कमेंट्री बॉक्स में हमारे बगल में जुन्नर से इस मैदान पर कमेंटेटर विनायक दाते, जिनका भी बहुत बहुत स्वागत कमेंट्री बॉक्स में से। काय त्याचं नाव विनायक दाते काय माहिती नाही। ओमकार देसाई वापस और नए बल्लेबाज मैदान पर संदीप राठौड़। अब तक स्कोर वहीं पर रुका हुआ, 50 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 50 रन 5 विकेट पर। सिद्धिविनायक उस्काव क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करते हुए अंतिम ओवर खेल चलता हुआ, 2 बड़े शॉट परवेज शेख की गेंदबाजी पर, लेकिन कमबैक किया विकेट चटकाते हुए परवेज शेख ने। अगली गेंद अपने बॉलिंग रनअप पर, अच्छा शॉट, बेहतरीन शॉट, लेफ्ट हैंड शॉट, डीप मिड विकेट सीमारेखा से बाहर गेंद, ओवर पिच गेंद मिली और इस शॉट की आवश्यकता थी सिद्धिविनायक उस्काव क्रिकेट टीम को। 56 रन 5 विकेट पर, 56 लॉस ऑफ 5 विकेट। सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा SPL हाँ SPL। 56 रन 56 5 विकेट पर थोड़े महंगे साबित होते हुए परवेज शेख 16 रन अब तक देते हुए 1 विकेट चटकाते हुए और अब राउंड विकेट दिखाई देते हुए अपने बॉलिंग रनअप पर। सामने स्ट्राइक एंड पर आक्रामक रवैया अपनाए हुए अविनाश रामगुड़े। यह अच्छी गेंद, इस बार अपने फॉलो थ्रू में रोकना चाहते थे, गेंद हाथों से जरूर टकराई लेकिन दूर निकले और जब तक गेंद को फील्ड करते 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए निकले और इस पे नॉन स्ट्राइकर इन पर यह खतरा रहेगा रनआउट के रूप में। और इसी के साथ सही सलामत दिए और एक रन के लिए निकले।
तीसरे रन के लिए निकल रहे हैं, लेकिन अब नीचे तरफ से मौका मिलेगा। ओ ये बार क्या मैदान पर हो रहा है, अल्टीमेट वॉरियर्स क्रिकेट टीम क्या कर रही है। तीन तीन चार ये शहजाद भाई बोलना क्या खेल रहे हैं? ये गेम है क्या? इतनी अच्छी गेंदबाजी हो रही है, इतनी अच्छी फील्डिंग हो रही है, लेकिन ये ऐसा लगा कि बीच में क्या हुआ समझ नहीं पाए। अल्टीमेट वॉरियर्स क्रिकेट टीम को नजर कहां पर लग गई। 4 रन, कम से कम 10 रन देती हुई अल्टीमेट वॉरियर्स क्रिकेट टीम। ये 10 रन आने वाले बल्लेबाजी में आपको महंगे साबित होंगे। ये गेंद इस बार बल्ले से लगकर देखना होगा। गेंद निकले विकेट कीपर के पीछे बाउंड्री लाइन की तरफ। गेंद 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। 4 रन स्कोर के खाते में और पहले 6 ओवर का खेल समाप्त हुआ। शानदार बल्लेबाजी, अंतिम ओवर काफी महंगा साबित होता हुआ। 24 रन बनते हुए अंतिम ओवर में परवेज शेख के एक विकेट जरूर मिला, लेकिन सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। पुणे से जुन्नर से काफी दूर से इस संगम प्रीमियर लीग में जो कि कमेंट्री बॉक्स कक्ष में जो कि स्वागत करते हैं विनायक दाते, जिनका और 65 रन बल्लेबाजी देखना पड़ेगा। अल्टीमेट वॉरियर्स थाना क्रिकेट टीम किस तरह से करते हैं। और मैं अशोक नाइक यहाँ पर रुकता हूँ, धन्यवाद। क्या सर नाइक साहब? अरे समीर भाई चला देवगडला नव्हतं गेलं वर्षी. अरे भाई कमेंट्री में सुन रहा हूँ, आगे पब्लिक सुन के गाली दे रही है। 17 रन हॅलो, संगम प्रीमियर लीग यहाँ पे मैं दे रहा हूँ तो क्या हो गया? 2018-19 भारतीय टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्या स्पर्धेने आपला मानाचा तुरा रोवला अशी एक प्रचंड मोठी क्रिकेटची स्पर्धा, गोव्यामधील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जातं। संगम प्रीमियर लीग 2018-19 मध्ये उपस्थित संपूर्ण क्रीडा शौकीनांचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं प्रथमतः या ठिकाणी सहर्ष स्वागत। बॅट्समन चला फलंदाज, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरायचं आहे। अशोकजी नाईक सर आता जे समालोचन करत होते त्यांना आपण ऐकत होता। सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील आहेत, आज आपण पाहतो या ठिकाणी गोव्यामध्ये ते सुद्धा समालोचन करतात। अशोकजी नाईक सर सातत्याने आपण मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये त्यांना पाहतो। अगदी 1 तारखेपासून सुरू होणारी क्रिकेटची स्पर्धा जी देवगड या ठिकाणी होते, देवगड डायमंड ट्रॉफी, त्या ठिकाणी सुद्धा अशोकजी नाईक सरांचं मधुर समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे। खास संगम प्रीमियर लीग पाहण्यासाठी पुण्यावरून या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित होत आहेत। आमच्या समोर सचिन दादा खांदवे, प्रचंड मोठं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, त्याचबरोबर धनुभाऊ बेंद्रे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर संदेजी पार्टे, प्रति किलोचे अतिशय महत्त्वपूर्ण खेळाडू अफजलभाई शेख,
ए बॅट्समॅन भेज ना. थँक्यू. सामन्याला सुरुवात होते मैदानामध्ये. एक अतिशय जबरदस्त लढत प्रथमतः फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक उसगाव किती बनवलेत सर? 64 धावा या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवलेत. 65 धावांचं लक्ष समोर असेल. 2 सलामीचे फलंदाज फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत. बॅट्समॅन शाकीर और सैफ. शाकीर आणि सैफची जोडी आपल्याला या ठिकाणी फलंदाजीसाठी पाहावयास मिळणार आहे. अतिशय भव्य दिव्य आयोजन सातत्याने आपण दरवर्षी या स्पर्धेचं पाहतो. संगम प्रीमियर लीग ऑर्गनाइज बाय सनशाईन क्रिकेटर बेहिंड वाडा संगम गोवा. आपण या ठिकाणी पाहतोय. सातत्यानं 13 वर्षामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. यावर्षी प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक 2,25,000 रुपये प्रथम क्रमांक विजेत्या संघासाठी पारितोषिक असेल आणि द्वितीय क्रमांकासाठी 1,25,000 रुपये. सेमीफायनल मध्ये जे संघ पराभूत होतील त्यांच्यासाठी प्रत्येकी 50,000 रुपये आणि आकर्षक चषक. मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक 2 व्हीलर बाईक दिली जाणार आहे. सामन्याला सुरुवात होते. 36 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 65 धावांची. स्ट्राईकला कोण आहे मित्रा? शाकीर जो आपल्याला स्ट्राईकला खेळताना पाहावयास मिळतोय. दुसऱ्या बाजून असेल सैफ आणि शाकीर ही जोडी आपल्याला पाहावयास मिळते. पहिलं षटक घेऊन मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होणार आहे. अनास खान मॅन फ्रॉम केरळ. अनास खान पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. अपील पंचाकडे मागितलाय आणि अपील उचलून धरलाय. पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट. बिग विकेट गॉन. शाकीर बॅक टू पवेलियन. माझ्या लक्षातून बोलले पण तुम्ही जरा एक मला थोडं जजमेंट राहील. तुम्ही इथे या ना. सांगेम प्रीमियर लीग. थँक्यू सर. अशोक नाईक सर बरोबर. आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट. अनास खान केरळ ते गोवा हे अंतर कशासाठी तो कापत आलाय त्यानं पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. केरळमधील एक अतिशय दर्जेदार उच्च दर्जाचा गोलंदाज आपण पाहतो. सातत्यानं मोठा परफॉर्मन्स अशोक नाईक सर हा गोलंदाज देतो. विशेषतः तुम्ही त्याला आखाती देशामध्ये क्रिकेट खेळताना पाहत असेल. दुबई कतार कुवेत सारख्या देशांमध्ये जाऊन सुद्धा त्याने आपल्या गोलंदाजीचे जलवे दाखवलेत. असा अतिशय जबरदस्त गोलंदाज. योग्य टप्पा अचूक दिशा आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती नियंत्रण. फलंदाजाला शेवटपर्यंत फलंदाज काय मोमेंट करतो हे पाहून मात्र चेंडूला पिचिंग करणारा एक यशस्वी गोलंदाज म्हणजे अनास खान. अनास सुप्रीमो विजेता गोलंदाज आहे. जी महाराष्ट्रामधील एक प्रतिष्ठेची स्पर्धा असते ती स्पर्धा या अनास खानच्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकली गेली होती. तो अनास गोलंदाजीसाठी सज्ज. न्यू बॅट्समन अशफाक शेख. हो हलक्या हाताने चेंडू खेळलेला आहे. पप्पू रामगोडे चेंडूवरती येतोय. सिंगलच्या साहाय्याने या ठिकाणी अकाउंट ओपनिंग होतोय. एका धावसंख्येने धावफलकावरती पहिली धाव जोडली जाईल आणि पहिल्या धावेच्या साहाय्याने आपल्याला या ठिकाणी धावफलक पाहावयास मिळतोय. 1 गडी बाद 1. 65 धावांचं एक मोठं लक्ष समोर आहे. योगेश पेनकरच्या नेतृत्वामध्ये सिद्धिविनायक उसगाव हा संघ मैदानामध्ये खेळताना पाहतोय आपण. अतिशय दर्जेदार बेन स्ट्रीट या संघामध्ये आपण पाहणार आहोत. अतिशय 2 ते 3 राज्यातील खेळाडूंना एकत्र येऊन आज हा संपूर्ण संघ बनवला गेलाय. अनाचा हा चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला जातोय. संदीप राठोड वेगात मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. सिंगलच्या दरम्यान सिंगल घेतली जाईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 2 धावा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतील. अल्टिमेट वॉरियर्स विरुद्ध सिद्धिविनायक उसगाव अशी एक महत्त्वपूर्ण लढत दोनही संघांच्या दृष्टीने असेल. जो संघ विजेता होईल तो पुढल्या फेरीमध्ये आपण पाहतोय नक्कीच पुढला सामना खेळण्यासाठी मोठ्या ताकदीने आणि मोठ्या आत्मविश्वासाने उतरणार आहे. हा चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलेलं आहे. शतरक्षक फार दूरवरती. एजाज कुरेशी चेंडू अडवणार आहे. 1 धाव. दुसऱ्या धावीचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहावयास मिळत नाही. अतिशय सुरेख शतरक्षण अप्रतिम शतरक्षण पाहावयास मिळतं एजाज कुरेशीचं आणि एका धावसंख्येच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 1 गडी बाद धावफलकावरती 3 धावा. एक मोठी क्रिकेटची स्पर्धा या परिसरामध्ये आपण पाहतोय. सातत्यानं संपूर्ण भारतामधील टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे ही स्पर्धा खेळण्यासाठी दरवर्षी आवर्जून वाट पाहतात. संघ प्रीमियर लीग केव्हा सुरू होईल आणि केव्हा आम्ही या मैदानावरती उतरू आणि केव्हा आमच्या संघाचा परफॉर्मन्स या ठिकाणी गोव्यातील क्रीडा शौकीनांना पाहावयास मिळेल. आणि प्रत्येक संघ आतुरलेला असतो ही क्रिकेटची स्पर्धा जिंकण्यासाठी.
हा बरोबर, हे महत्त्वाचं आहे अतिशय. आपण पाहतोय महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या सर्व राज्यातील खेळाडूंसाठी एक टेनिस क्रिकेटमधील एकमेव प्रीमियर लीग आहे. आणि तुम्ही आता बोलले ते अतिशय बरोबर आहेत. कमी एंट्री फी मध्ये तुम्हाला एक मोठी क्रिकेटची स्पर्धा, बिग प्राइज, आणि ज्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं राहणे आणि जेवणाची व्यवस्था या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी केली जाते आयोजकांच्या वतीनं. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, अशोकजी नाईक सर. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सर्व संघांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा अतिशय सुंदररित्या या ठिकाणी पार पाडली जाते. त्याबद्दल आयोजकांचं विशेषतः या ठिकाणी कौतुक करणे गरजेचं आहे. आयोजकांना भरभरून या ठिकाणी आपण पाहतो, शुभेच्छा देऊया. याच्यानंतर सुद्धा त्यांच्या वतीनं अशी सातत्यानं मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतील. अफजलभाई शेख, आमचे प्रतीक 11चे मॅनेजर, सातत्यानं प्रतीक 11चा गेली 15 ते 20 वर्ष ज्यांनी मात्र प्रतीकचं नाव एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे. आज आखाती देशामध्ये सुद्धा हा संघ सातत्याने परफॉर्म करतो. सचिन दादा खानवे, संदेश पार्टे ही सगळी मंडळी सातत्यानं या संघाला जडणघडणीमध्ये खूप मोठा या मंडळींचा हातभार आहे. खूप मोठं परिश्रम आहे, खूप मोठा त्याग आहे, खूप मोठी मेहनत आहे, खूप मोठा हे आहे. आपण पाहतो या पाठीमागं आणि पाहूया नवीन षटकाला या ठिकाणी प्रारंभ होणार आहे. संघनायक योगेश पेनकर षटक क्रमांक 2 घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाला निमंत्रित केलंय. स्नेहल पटेल, मॅन फ्रॉम सुरत, गुजरात. स्नेहलचा हा चेंडू हलक्या हातानं बॅटची कडा आपण पाहत त्या ठिकाणी घेतलेली आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न नव्हता, फक्त चेंडूला डिफेन्स करायचा होता, परंतु चेंडू बॅटवरती व्यवस्थितरित्या कलेक्ट होऊ शकलेला नाही. यष्टीरक्षक संघनायक योगेश पेनकर चेंडू अडवेल, धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू असेल धावपलकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय, दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू झालंय आणि धावपलकावरती 4 धावा. एवढी बिगिट केलाय चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. संदीप राठोड चेंडू खाली आहे. धक्का क्रमांक 2, दुसरी विकेट या ठिकाणी मिळवण्यामध्ये सिद्धिविनायक उसगाव संघ यशस्वी होतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहावयास मिळते. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. SPL हा चर्चा. अशोकजी नाईक सरांना मी परत एकदा विनंती करेल, अतिशय गोड आवाज, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. मी बोलतो पण तुम्ही वरत या नाही तर जरा जवळ 3 जरा. अशोकजी नाईक सर या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सातत्यानं या ठिकाणी समालोचन करतायत. स्नेहल पटेलच्या हातामध्ये चेंडू आहे. त्यानं पहा पहिला चेंडू अतिशय सुरेख टाकला, फलंदाजाची परीक्षा घेतली. पुढल्या चेंडूवरती फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी स्नेहल पटेल यशस्वी झाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेनं वळण घेतोय, फलंदाजाची गिरकी घेतोय आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट. निर्धाव चेंडू असेल, धावफलक स्थिर असेल. स्कोरर आमचे मित्र या ठिकाणी कळवतायत 4 धावा धावफलकावरती. धनंजय भाऊ बेंद्रे, त्याचबरोबर संतोष नलावडे ही मंडळी सुद्धा सातत्यानं सामन्याचा आनंद घेत आहेत. स्नेहल पटेल, हो, हलक्या हाताने चेंडू खेळलेला आहे. धाबाची संधी असेल, फलंदाज पोहोचतोय की काय पाहूया. पंचाकडे अपील मागितलंय आणि अपील उचलून धरलंय. रनआउटच्या रूपामध्ये या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. डीजे. अशोकजी नाईक सर, 65 धावांचं या ठिकाणी विजयासाठी आव्हान आहे. 36 चेंडूमध्ये 65 धावा आणि आतापर्यंत या ठिकाणी आपण पहा दुसऱ्या षटकातील 4 चेंडू मधून आतापर्यंत 10 चेंडू या ठिकाणी टाकून झालेले आहेत. फक्त 4 धावा आणि 3 फलंदाज बाद आहे. अल्टिमेट वॉरियर्स संघासाठी नक्कीच हा सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे कशा प्रकारे प्रयत्न करावे लागतील? हा सर, खूप प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी, कारण संघाने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु एक 15 धावांच्या आसपास धावा त्यांनी बोनस दिल्या. 2 वेळा मिसफिल्डिंग केलं, त्यावेळी चौकार निघाले. एक झेल सुटला ओमकार देसाईचा, त्यानंतर एक मिड विकेटला सुंदर षटकार ओमकार देसाईने टोलवला. परंतु हे क्रिकेटमध्ये बऱ्याचदा मैदानात घडतं, परंतु बॅटिंग लाईनअप अजून नक्की चांगली असेल सर, कारण खूप लांबून हा पण संघ आला या स्पर्धेत आणि नक्की या ठिकाणी बघूया काय घडतंय मैदानात. यावेळी बिगिट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल झाला गेला. ओमकारने टिपलेला अतिशय लाजवाब झेल, फलंदाज बाद. सर असे झेल बघितले की त्या झेलची आठवण येते. कपिल देवने जो झेल टिपला होता वर्ल्ड कप मधील सामन्यात,
एक सुंदर झेल टिपला होता. 40 पावलं कपिल देव मागे पळत झेल टिपला होता आणि त्यावेळी भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकला होता. आजही प्रेक्षक ज्यावेळी मोठी स्पर्धा आपण भारत संघ जिंकतो त्यावेळी त्या विजयाची आठवण येते. कारण कपिलनं झिम्बाब्वे विरुद्ध एक मोठा सामना फिरवला होता. 5-5-17 कपिल देवनं 175 धावा खेळी करत. म्हणजे असे खेळाडू झालेत आणि मी म्हणेन की असाच एखाद्या खेळाडूला या ठिकाणी चमक दाखवावी लागेल. ठाणे क्रिकेट मुंब्रा क्रिकेट्स अल्टिमेट संघाकडून सामना फिरवायला लागेल. या ठिकाणी ती खेळी करावी लागेल. बघूया नवीन फलंदाज सर मैदानात येतोय आणि त्याचबरोबर वळूया आमचे विनायक दाते यांच्याकडे. थँक्यू. हो, हाही चेंडू अतिशय लाजबाब आणि फलंदाज या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. कदाचित बाद असेल. फलंदाज बाद. फलंदाज पुढे आला होता. यष्ट्यांचा वेध त्या ठिकाणी योगेश पेनकरने घेतला. अतिशय सुंदर यष्टिरक्षण. सर, आता आपण चर्चा करत होतो की जो ओमकार देसाईंना झेल टिपला होता कपिल देवची 1983 मध्ये जो कपिल देवनं झेल टिपला होता आणि भारतीयांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद निर्माण झाला. कारण भारताने 1983 साली पहिला विश्वचषक जिंकला गेला. तो झेल आज सुद्धा सर्वांच्या लक्षामध्ये आहे, सर्वांच्या मनामध्ये आहे, सर्वांच्या हृदयावरती राज्य करतोय. आणि मैदानामध्ये आपण पाहूया अल्टिमेट वॉरियर्स हा संघ नक्कीच अडचणीमध्ये येऊन या ठिकाणी थांबलेला आहे. आणि सर बरोबर त्याचबरोबर तुमचं पण खूप धन्यवाद. खूप लांबून या ठिकाणी पुण्याहून जुन्नरहून या ठिकाणी या सांगेम प्रीमियर लीगमध्ये आपण येत आहे. आणि या स्पर्धेदरम्यान आठवण पण राहील इथल्या प्रेक्षकांना की इथल्या एवढ्या लांबून पण या ठिकाणी या स्पर्धेदरून एक समालोचक या स्पर्धेदरम्यान आला. आणि तुमच्यासाठी पण ही मोठी गोष्ट असेल की एक गोव्यातील एक आपण मोठी स्पर्धा आपल्याला पण मिळाली कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री. आणि यासाठी मी म्हणेन की सर सूर्यदत्त नाईक साहेबांचं खूप खूप तुम्हाला धन्यवाद द्यावे लागतील. स्नेहल पटेल सर, या ठिकाणी पाहतो मी दुसऱ्या क्रमांकाचं षटक स्नेहल पटेलनं टाकलंय. 3 विकेट मिळवल्यात आणि निर्धाव षटक टाकलेलं आहे. थांबा एक मिनिट. विजय पावलेच्या हातामध्ये चेंडू आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट परत एकदा या ठिकाणी घेण्यामध्ये विजय पावले सुद्धा यशस्वी होतोय. सातत्यानं अतिशय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी सिद्धिविनायक उसगाव संघाच्या या ठिकाणी पाहावयास मिळते. 5 विकेट आतापर्यंत मिळवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे सिद्धिविनायक. 6 विकेट, 4 धावा फक्त धावफलकावरती. स्नेहल पटेलनं अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली. विशेषतः दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन तो ज्यावेळी मैदानामध्ये आला, पहिल्या षटकामध्ये अनास खाननं 4 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये स्नेहल पटेलनं निर्धाव षटक टाकलं आणि 3 फलंदाजांना बाद केलं. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात झाली. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण पहा पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट या ठिकाणी परत एकदा विजय पावलेनं मिळवलेली आहे आणि यशस्वी होतोय संघ. एक अतिशय जबरदस्त कामगिरी सिद्धिविनायक उसगाव, नाम वैसा काम. ज्या प्रकारे या संघाकडे प्रेक्षकांची पाहण्याचा दृष्टिकोन आहे, परंतु अल्टिमेट वॉरियर्स संघाला सुद्धा इथून पुढे सामन्यामध्ये येण्यासाठी खूप मोठा प्रयत्न करावा लागणार आहे, खूप मोठी मेहनत करावी लागणार आहे, परिश्रम करावा लागणार आहे. हा चेंडू बिघेट करण्याचा प्रयत्न, शतरक्षक फार दूरवरती. संदीप राठोड चेंडू अडवणार आहे. 1 धाव घेतली जाईल आणि एका धावसंख्येच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहावयास मिळत आहेत. अल्टिमेट वॉरियर्स 65 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा आतापर्यंत बनवलेला आहे. आता शेवटचे 22 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. शेवटचे 22 चेंडू आणि 60 धावा, एक अतिशय मोठं लक्ष आता समोर असेल. इथून पुढे एक जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे. एक मोठी कामगिरी या संघाला करणे गरजेचं आहे. षटकार चौकारांची भाषा. हो, हा चेंडू अतिशय लाजबाब टाकला होता. संघनायक योगेश पेंडकर यष्ट्यांच्या पाठीमागून चेंडूवरती आलाय. 1 धाव या ठिकाणी फलंदाजांना मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल येते आणि एका धावसंख्येनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहावयास मिळत आहे. धावफलकावरती 6 धावा आहेत आतापर्यंत आणि 6 फलंदाज बाद आहे. म्हणजे फलंदाजीची जी कंबर होती ती कंबर पूर्णतः या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहे. अल्टिमेट वॉरियर्स सारख्या एका जबरदस्त संघाची सिद्धिविनायक उसगाव संघाच्या माध्यमातून हा चेंडू यावेळी झपकन टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला वळण घेतोय आणि यष्टिरक्षक योगेश पेनकरच्या हाताचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू असेल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे विजय पावलेच्या रूपामध्ये.
अनास पहिलं षटक अतिशय जबरदस्त गोलंदाजी, 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये स्नेहल पटेलनं केलेली बहारदार गोलंदाजी, 3 विकेट, निर्धाव षटक. विजय पावलेचा हा चेंडू डिफेन्स केलाय. अविनाश रामगुडे चेंडूवरती येतोय. 1 धाव मिळेल फलंदाजाला आणि एका धावसंख्येनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती पाहिलं गेलं 7 धावा, 6 गडी बाद 7 धावा. तिसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 6 षटकांमध्ये अर्थात 36 चेंडूमध्ये 65 धावांचं लक्ष समोर घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरला होता. परंतु ते लक्ष पार करत असताना खूप मोठी दमछाक या ठिकाणी अल्टिमेट वॉरियर्स संघाची झालेली आपण या ठिकाणी पाहत आहोत. आतापर्यंत त्रिफळा उद्ध्वस्त. आणखीन 1 विकेट या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होतोय. सर सामना एकतर्फी मैदानात दिसतोय. अतिशय फलंदाजीत फलंदाजीत अगदी म्हणजे हा संघ ढेपाळतोय. आणि या ठिकाणी आम्ही कॉल करतोय मदर मेरी कॅप्टन कारवार क्रिकेट कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स पाशी या. मदर मेरी कारवार कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स पाशी या. सर आताच तुम्ही मला सांगितलं होतं आपण पाहत होतो SPL 2018-19 बद्दल आपण चर्चा करत होतो. सनशाईन क्रिकेट सातत्याने हे क्रिकेटच्या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी धडपड करते, मेहनत करते. बरोबर. आज तुम्ही मला बोलले की तुम्हाला इथं येण्याचा मौका मिळाला, चान्स मिळाला. यामागे सर्वात पाठीमागचा एक उद्देश आहे, एक हेतू आहे. आज तुम्ही पहा जे खेळाडू आपल्या महाराष्ट्रातील, भारतातील, गोव्यामधील असतील, केरळमधील, कर्नाटक राज्यातील असतील, गुजरातमधील असतील, हे सर्व खेळाडू सातत्यानं इंटरनॅशनल लेवलवरती क्रिकेट खेळतात. मोठमोठ्या टेनिस क्रिकेट जगतातील टुर्नामेंट गाजवलेले आहे. मोठमोठ्या मैदानावरती, शारजाच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरती जाऊन सुद्धा आपल्या या भारतातील मुलांनी जबरदस्त क्रिकेटचा खेळ दाखवला आहे. ती मुलं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतात. या पाठीमागला एक उद्देश आहे SPL 2018-19. या स्पर्धेचं नाव खूप मोठं झालेलं आहे संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट जगतामध्ये. बरोबर. आणि प्रीमियर लीगची स्पर्धा ही एकमेव स्पर्धा होते ज्या ठिकाणी हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, भोपाळ असे संघ या स्पर्धेत या मैदानात खेळत आहेत. हा चेंडू पाहावेळी टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय आणि यष्टिरक्षक योगेश पेनकरच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल. 4थ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात होते. स्नेहल पटेल, सुरत, गुजरात या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज सज्ज आहे. आपण गुजरातचे कित्येक खेळाडू या मैदानावरती खेळत असताना अशोक नाईक तुम्ही सुद्धा पाहिलेले आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, यावेळी फलंदाज यशस्वी होतोय. चेंडू आपण पाहूया सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स, चौकार, 4 रन. हा सर, गुजरातचे भरपूर खेळाडू आणि त्याच गुजरातचं एक मोठं नाव बंटी पटेल हाही या मैदानावर काल इथल्या प्रेक्षकांना बघायला मिळाला. म्हणजे संपूर्ण भारतातील चांगले चांगले खेळाडू या मैदानात खूप आवडीनं या स्पर्धेकडे तुम्ही मगाशी म्हणालात ते बरोबर की वाट बघतात या स्पर्धेची. कधी स्पर्धा सुरू होते या मैदानात, कधी आपल्याला खेळायला मिळतं. एवढी या स्पर्धेत ही मोठी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. अशोक नाईक सर, तुम्ही एक विचार केला 2015-16 साली SPL या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा बंटी पटेलने मिळवला होता. गेल्या वर्षी जर आपण विचार केला 2017-18 शाहिद शेखला मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवला होता. या वर्षी आपण पाहूया नवीन खेळाडू आपल्याला पाहावयास मिळेल का या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवताना. बरोबर. आणि सर बऱ्याचदा गाड्या असतात, ॲक्टिवा गाडी असते, स्प्लेंडर गाडी असते, परंतु यावेळी मात्र अप्रिला गाडी ठेवली आणि बघूया त्या गाडीचा कोण मानकरी ठरतोय. तो ॲक्टिवा कोणाच्या नशिबामध्ये आणि कोण सुरेख परफॉर्मन्स करून ही गाडी मिळवतो. यावेळी पहा स्नेहलचा चेंडू परत एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू असेल. सनशाईन क्रिकेट क्लब गोवा एक अतिशय नामवंत क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो दरवर्षी डिसेंबर महिन्यातील शेवटच्या. हाही चेंडू अतिशय लाजबाब. स्नेहल पटेलची विशेषता या ठिकाणी मी कौतुक करेल. जबरदस्त गोलंदाजी, योग्य टप्पा, अचूक दिशा यावरती नियंत्रण आहे. आणि योग्य टप्पा आणि अचूक दिशा ज्यावेळी आपल्याकडे आहे त्यावेळी टेनिस क्रिकेट जगतामधील कुठलाही मोठा फलंदाज आपल्या समोर असू द्या त्याला आपण सुरेख गोलंदाजी करू शकतो. अभिजित दुधे वॉर्मअप करत असताना यावेळी हा चेंडू परत एकदा अतिशय लाजबाब निर्धाव चेंडू जातोय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी. सर आपण गाड्यांची चर्चा करत होतो. आकाश तारेकर हा खेळाडू ज्याने भरपूर गाड्या आपल्या क्रिकेटमध्ये मिळवल्यात. आकाश तारेकरने बाईक मॅन 15च्या वर आमचे मयुरेश कदम
18च्या वर. आणि त्याचबरोबर सर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक मोठी स्पर्धा कवठणमध्ये सातारड्यात झाली होती आणि त्यावेळी जी गाडी ज्यानं पटकावली होती तो खेळाडू पण या ठिकाणी संतोष नलावडे या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या आमच्या बाजूला दिसतोय. संतोष नलावडे, तुमचं पण खूप खूप स्वागत. या अफजल खेळाडू संदेश पार्टे दिसतोय या ठिकाणी. म्हणजे बरेचसे स्टार खेळाडू पण या स्पर्धेदरम्यान त्यांचं या ठिकाणी आगमन होते. कॉमेंट्री बॉक्समधून सर या खेळाडूंचं पण खूप खूप स्वागत. आज जरी बसलेत तरी परंतु या मैदानावर त्यांनी हे पण मैदान भरपूर गाजवलंय या क्रिकेटमध्ये. सर गेल्या वर्षी तुम्ही देवगड डायमंड ट्रॉफीमध्ये समालोचन केलेलं होतं. अतिशय दर्जेदार 5 दिवस जे आनंदवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून टुर्नामेंट होते त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं होतं मॅन ऑफ द सिरीजची जी 2 व्हीलर होती ती ओमकार देसाई बरोबर यांना मिळाली होती. ते सुद्धा आज आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहावयास मिळत आहे. टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठा फलंदाज कृष्णा सातपुते ज्यानं PTPL सारख्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी रेनॉल्ड कंपनीची क्विड कार मिळवली होती. तर एजाज कुरेशी कलकत्त्यामध्ये जाऊन रेनॉल्ड कंपनीची क्विड कार आणि इलेक्ट्रॉनिक बाईक जी नवीन आलेली अशा 2 गाड्या मिळवलेल्या खेळाडू या संघामध्ये. असे कित्येक मोठमोठे स्टार आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. हा सर बरोबर. आणि त्याचबरोबर आणखी एक दर्जेदार गोवा पोलीस संघ हाही या मैदानात खेळतोय जो भरपूर चांगलं क्रिकेट खेळतो. आणि या वर्षीच्या फुल फॉर्ममध्ये असलेला हा गोवा पोलीस क्रिकेट संघ हाही या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान एक दावेदार संघ या स्पर्धेचा म्हणून मानला जातोय. बरोबर आहे. दावेदार खूप सारे आहेत परंतु यामधला विजेता कोण ठरणार आहे हे आपल्याला शेवटच्या दिवशी फायनलचा सामना रविवारी आपल्याला या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे. विजेता कोण असणार आहे या स्पर्धेमधला? गेल्या वर्षी रोहित क्रिकेटर वास्को तोही या स्पर्धेत काल उतरलाय, सामना जिंकलाय त्याही संघानं. परंतु मैदानात सर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. या गोलंदाजी समोर फलंदाज अक्षरशः मैदानात या ठिकाणी ढेपाळतायत. तुम्ही बोलताय फलंदाज ढेपाळतायत, मी तर म्हणेल फलंदाजांनी या गोलंदाजीच्या पुढे लोटांगण घेतलेलं आहे. बरोबर. अतिशय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. विशेषतः स्नेहल पटेल, अनास खान, विजय पावले आणि आता अभिजित दुधे या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज आहे. सर्व गोलंदाजांनी अतिशय दर्जेदार कामगिरी केली. संघनायक योगेश पेनकरनं जो विश्वास त्यांच्यावरती टाकला त्या विश्वासाला हे सर्व गोलंदाज सार्थ ठरलेले. प्रथमतः ज्यावेळी फलंदाजी चालू झाली होती सिद्धिविनायक उसगाव संघाची कृष्णा सातपुते अपयशी ठरत गेला. एजाज कुरेशी अपयशी ठरला थोडा, परंतु संघनायकाने एक षटकार एक चौकार खेळत थोडीशी फलंदाजीला या ठिकाणी धावांना गती दिली. त्याच्यानंतर अविनाश रामगुडे, ओमकार देसाईचा एक झेल सुटला आणि त्याच्यानंतर त्याने सुद्धा चांगल्या धावा संघासाठी बनवल्या आणि 64 धावा 6 षटकांमध्ये या ठिकाणी उभ्या केल्या. 65 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेला अल्टिमेट वॉरियर्स हा संघ नक्कीच अडचणीमध्ये सापडलेला आहे. षटक क्रमांक सुरे यावेळी फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहूया आपण. स्नेहल पटेल चेंडू खाली येतोय, झेल टिपला गेलाय फलंदाज बाद. सर एका मागोमाग एक फलंदाज मी म्हणेन की आता मात्र फक्त हजेरी लावण्याचं मैदानात काम दिसतंय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आणि अल्टिमेट वॉरियर्स ठाणा क्रिकेट संघानं सर चांगली गोलंदाजी केली होती. सुरुवातीला वाटत होतं की एक वेळ हा संघ 50 धावांपर्यंत या संघाला सिद्धिविनायक उसगाव क्रिकेट संघाला रोखतोय, परंतु गचाल क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर फलंदाजीत मात्र खराब कामगिरी. फलंदाजीत त्यापेक्षा मी म्हणेन की दुसऱ्या बाजूनं एक अप्रतिम गोलंदाजी, एक दर्जेदार गोलंदाजी. 4ही गोलंदाज आपापली कामगिरी चोख पार पाडतायत. म्हणजे फलंदाजाला कुठलीच उसंत या ठिकाणी हे गोलंदाज या मैदानात देत नाहीत. सर अशोकजी नाईक सर, एक विचार केला तर या ठिकाणी गोलंदाजांनी जी कामगिरी केलेली ती अतिशय ब्रिलियंट आहे, जबरदस्त आहे. हा चेंडू अभिजितचा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने वळण घेतोय. विजय पावले त्या ठिकाणी चेंडू अडवणार आहे. 1 धाव मिळेल आणि एका धावसंख्येच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 15 धावफलकावरती अभिजित दुधेनं सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी करत असताना आपण त्याला पाहतोय. षटक संपलं गेलेलं आहे अभिजित दुधेचं. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 15 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 50 धावांचं लक्ष आहे. अशोकजी नाईक सर, इधर कोई युवराज सिंग बनके भी नहीं चलेगा. हा सर आणि आमचे विराज तेंडुलकर जे गुणलेखक चांगली माहिती सांगतायत की या स्पर्धेतील जो एक कमी धावसंख्येचा निच्चांक तो बहुधा 28 असा आणि बघूयात या ठिकाणी ती धावसंख्या पार होते की त्या अगोदर या ठिकाणी या संघाला रोखलं जातंय. मुंबईचा ब्रँड अँबॅसिडर खेळाडू ओमकार देसाई गतवर्षी तुम्ही बघितलं सर देवगडला आनंदवाडीत सर्वोत्तम स्पर्धेचा खेळाडू ठरला होता ज्याला बाईक मिळाली होती. तो ओमकार देसाई या मैदानात कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सज्ज होतोय. सर पुण्यामध्ये जी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा असते ज्या स्पर्धेसाठी प्रत्येक धावेसाठी 100 रुपये आणि विकेटसाठी 500 रुपये असं पारितोषिक असतं प्रत्येक लीग मॅचेससाठी. त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 2016 साली मॅन ऑफ द सिरीजची
क्विड कार पहिल्या वर्षी ओमकार देसाईने आपल्या नावे केली होती. एक अतिशय मोठा खेळाडू आहे. जिल्ह्यामधील क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा नॅनो कार ज्यानं मॅन ऑफ द सिरीजमध्ये जिंकलेली होती तो या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू अतिशय सुरेख टाकलेला आहे. सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. आणि या संघाचं नेतृत्व करतोय तो योगेश पेंडकर, एक चांगला धूर्त हुशार चलाक कर्णधार या ठिकाणी. हा चेंडू पाहायवेळी ओमकार देसाईचा अतिशय सुंदर आहे. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. यष्टिरक्षक थोडीशी मिसफिल्ड होते. आकाश तारेकर त्या ठिकाणी चेंडू अडवणार आहे. एक धाव परत एकदा धावपलकावरती जोडली जाईल आणि एका धावसंख्येनं धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती 16 धावा. षटक क्रमांक शेवटचं या ठिकाणी सुरू झालेले ओमकार देसाईच्या रूपामध्ये. ओमकार देसाई हा सुद्धा एक मोठा क्रिकेटर आहे. हलक्या हाताने हा फटका खेळलेला आहे. डीप लॉंगअपला अविनाश रामगुडे चेंडू अडवणारे. एक धाव. आता मी या ठिकाणी एक गोष्ट नक्कीच सर नमूद करेल. अल्टिमेट वॉरियर्स संघानं सामन्याची जी अपेक्षा होती ती आता या ठिकाणी सोडून दिलेली, कारण विजयाचं समीकरण आपण पाहिलं ऑन पेपर हे खूप अशक्य आहे. हा चेंडू ओमकार देसाईचा परत एकदा अतिशय सुरेख आहे. निर्धाव चेंडू जातोय. मॅच स्लो केलेली आहे नक्कीच आपण या ठिकाणी पहा. गोलंदाजांनी जी कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीचं विशेषतः या ठिकाणी कौतुक करणे गरजेचं आहे. शेवटचं षटक अर्थात 6व्या क्रमांकाचं षटक सुरू आहे आणि धावपलकावरती फक्त 17 धावा आतापर्यंत ज्या खर्च केलेल्या आहे. हा चेंडू परत एकदा जबरदस्त टप्पा पडल्यानंतर चेंडू दोनही दिशेने खेळपट्टीच्या वळण घेतोय आणि फलंदाजाची भंबेरी उडवतोय. नवे तर फलंदाजाची दानादान उडवतोय. फलंदाजाला चेंडू समजू शकत नाही. अतिशय लाजबाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त, ब्रिलियंट. एवढी बिगिट तर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक पाहूया फार दूरवरती आकाश तारेकर आणि कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय धाव घेतली जाते काय. मदर मेरी कारवार क्रिकेट संघ कॅप्टन सर आपका स्वागत. आणि सर विनायक दाते सर जुन्नरवरून तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान आलायच. सनशाईन क्रिकेटर्सचे आयोजन सांगेम प्रीमियर लीग. सर खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी एक सुंदर कॉमेंट्री इथल्या प्रेक्षकांना आणि यूट्यूबवर पण या ठिकाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळते. आणि नक्की सर या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान तुम्हाला पण कधीतरी नक्की या ठिकाणी या सांगेम प्रीमियर लीगमध्ये नक्की संधी मिळेल या ठिकाणी. आणि आपण या ठिकाणी थांबूया. मुंबईहून या ठिकाणी खास आणखी 2 आमचे समालोचक मित्र मयुरेश कदम आणि त्याचबरोबर राहुल शिरसाट यांना या ठिकाणी संधी देऊया. आणि त्या अगोदर या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करेन सर की आपण पाहतो या ठिकाणी अशोकजी नाईक सर या ठिकाणी सूर्यदत्तजी नाईक आणि त्यांची जी संपूर्ण टीम आहे सनशाईन क्रिकेटर्स गोवा यांचं विशेषतः या ठिकाणी मी आभार मानेल. त्यांचं विशेषतः या ठिकाणी मी कौतुक करेल. सहर्ष स्वागत. अतिशय मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही आपले शतक्षर ऋणी असणार आहोत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. अशोकजी नाईक सर यांना विनंती असेल आता पुढील इनिंगसाठी आपण या ठिकाणी मायक्रोफोनचा ताबा घ्या. आपण थांबूया या ठिकाणी दोघे आणि वळूया या ठिकाणी पुढील मॅचकडे. मदर मेरी कारवार क्रिकेट संघ आणि अल्टिमेट वॉरियर्स हे 2 टीम कॅप्टन